शरीर संबंध ठेवण्यास नकार दिलेल्या महिलेवर तरुणानं 19 वार केलेत। वार करताना महिलेचा चेहराही नराधमानं विद्रूप केलेला आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील हादरवून टाकणारी ही घटना आहे। महिलेवर केलेला एक वार मानेपासून कमरेपर्यंत 2.25 फुटांचा आहे। तर पीडितेवर उपचारावेळी डॉक्टरांनी 280 टाके घातले। टाक्यांसाठी लागणाऱ्या दोऱ्याचा खर्चच 22,000 रुपये आला। पीडित महिलेची खासगी रुग्णालयात सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे। पीडितेची परिस्थिती बेताची आहे। पदरात 2 लहानगी मुलं आहेत आणि या प्रकरणी आरोपी अभिषेक तात्याराव नौपुते याला चिखलठाणा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। माय गेली तर नवऱ्याकडून नंबर घेतला, मला त्याच्या जावाला भेटायचं तुला भेटायचं तुला माझ्या बहिणीला भेट म्हणलं, बार की मला नको भेटू, फोन कट करून टाकला। घरी सही सांदाला जायच्या वेळेस त्यांना मागून आला आणि वड्यापाशी मला चाकूचा वार केला। पप्पा चाकू आणले पळून गेला, बेशुद्ध पडले। मग याच्यानंतर मला घरच्या घरी कोण दवाखान्यात आणलं। आता तब्येत कशी तुमची? बरी, पहिल्या करता बरी थोडी। मग त्याचा काही संबंध नव्हता सर, मी आपलं कामाशी काम करीत जाईल, मला त्याचं नाव सुद्धा माहीत नव्हतं। उगाच ना मागं लागलं, भेटायला नाही आले म्हणून मला मारलं। तिची तब्येत अजून काही एवढी व्यवस्थित नाही आहे, कारण तिला त्रास लई आहे। कारण त्याने इतके वार करेले तिच्यावर, तर 350 टाके आहे तिला। तिने 6 वाजता सही सांदाला शेतातून निघली घरी, एकटीच होती। तो पाठीमागून आला, तिने पाहिलंच नाही त्याला। तिने काय केलं, लगेच केस धरले आणि लगेच डायरेक्ट पुढं दगडावर आपटिलं। तिचं डोकं आदळ खाली दगडावर। मग तिला कुठं काही सुसू राहिलं, पळाचं सुसाना तिला पळून देईना नाही तिला। तिने लगेच तसेच नाड्याला वार केला। सपासप पाठीत काही, मांड्यावर काही, अवघड ठिकाणी दगडं मारले तिने, दगडाने ठेशीलं। मग ती बेशुद्ध पडली। मग ती तिला कुठं सुसू राहिलं, त्याला फाशीची शिक्षा हवी, फाशी शिक्षा हवी। असे मग ती आता किती का करते त्याच्या व्यतिरिक्त।